दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी आसा, जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा विचार आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर वाङ्मयाचा काव्याचा सध्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामध्ये आपण कालपासून तंजावरच्या श्री भीमस्वामींना समर्थ रामदासांनी जे पत्र लिहिलं त्याचा विचार, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण पाहिलं, समर्थांनी भीमस्वामींना कर्नाटकामध्ये पाठवलं. आणि हे भीमस्वामी म्हणजे सतीबाई शहापूरकरांचे चिरंजीव. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की सतीबाई शहापूरकरांनी एक नियम केला की मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करणार नाही. बरीच वर्ष तो नियम चालला. समर्थ एकदा त्यांना म्हणाले की आमचं असं फिरणं असतं. अशा वेळी हे व्रत अवघड आहे आणि म्हणून समर्थांनी त्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली. 11 मारुतीपैकी एक हा मारुती आहे की ज्या मारुतीचं दर्शन घेऊन तुम्ही जेवण करायला हरकत नाही, असं समर्थांनी सतीबाई शहापूरकरांना सांगितलेलं आहे. सतीबाई शहापूरकरांच्या यजमानांना, कमळाजी पंत उर्फ बाजी पंतांना आदिलशहाच्या अटकेतून, तुरुंगातून सोडून आणणं हे या सगळ्या कुटुंबाला समर्थ संप्रदायाशी जोडून घेण्याचं काम समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे.
भीमस्वामी तिकडे गेलेले आहेत आणि तिकडून ते पत्र लिहिलं त्यांनी. 6 कडव्यांचं पत्र आहे आणि त्याला दिलेलं 18 कडव्यांचं हे समर्थ रामदास स्वामींचं पत्र आहे की ज्याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण पाहिलं समर्थांनी भीमस्वामींना तुम्हाला राजकारण करायचंय, विवरण करायचंय आणि ते अखंड चालू आहे. जेथे अखंड श्रवण मनन धन्य तो काळ, तुम्ही धन्य काळ करता आहात, तुमचं आयुष्य सार्थकी लावता आहात, असं या पत्रामध्ये भीमस्वामींना लिहिलेलं आहे. पुढे समर्थ असं म्हणाले, हे बहुत सुकृते घडे, हे बहुत सुकृते घडे, परलोक विवेके जोडे, समजता मूळ खंडे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्माचं फळ म्हणून तुम्हाला रामाची सेवा घडतीये एवढ्या लांब. आणि चाफळच्या सहवासामध्ये जन्म मृत्यूचं तर खंडन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय की मी आता खूप लांब पडलो आहे आणि माझी सेवा, सद्गुरूंची काही सेवा, पादसेवा मला होत नाही, चरण सेवा काही होत नाही, त्याबद्दल जे तुम्हाला वाईट वाटतंय तर ते काही तुम्ही मनात आणू नका, असं समर्थ या पत्रामध्ये लिहित आहेत. पुढे समर्थ म्हणतात, 9दा भक्तीचे अंती होत आहे भगवत प्राप्ती, सत्य स्वरूपी सद्गती तत्काळ होते. 4थ्या दशकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला 9 भक्तींचं रहस्य समजावून सांगितलंय. 9विधा भक्तीचे अंती होत आहे भगवत प्राप्ती. आत्मनिवेदन ही 9वी भक्ती आहे. आणि आत्मनिवेदन म्हणजे माझं अस्तित्व संपणं. मैं नहीं तू ही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय मास गोळवळकर तथा गुरुजी यांनी हा उपनिषदातला मंत्र आपल्या कार्यकर्त्यांच्या उरीशिरी भरवला. मैं नहीं तू ही. मी कोण आहे? सगळीकडे तू व्यापून आहेस. सगळ्या चराचरामध्ये तू भरून उरलेला आहेस. माझं एक निमित्त आहे आणि तुझ्या आज्ञेप्रमाणे मी हे काम करतो आहे. यात माझा वाटा काहीच नाहीये, माझं कर्तृत्व काही नाहीये. आणि या कर्तृत्वामुळेच, या कर्तृत्वाच्या अहंकारामुळे अनेक गोष्टी आपल्याला अडथळा बनून उभ्या राहतात. 9विधा भक्तीचे अंती होत आहे भगवत प्राप्ती, सत्य स्वरूपी सद्गती तत्काळ होते. आणि ते जे ते सत्य स्वरूप, परब्रह्म स्वरूप, त्याची प्राप्ती समर्थ म्हणतायत की तत्काळ होते. तत्काळ म्हणजे किती? दासबोधामध्ये एक प्रश्न आहे, मोक्ष कधी जोडेल, मोक्ष कधी मिळेल? समर्थ म्हणतात सद्गुरूंची कृपा झाली की मोक्ष मिळतो. त्याला क्षणाचाही विलंब नाहीये.
थेंबुटा सागरी मिळाला. जोपर्यंत आकाशातून ती धार पडतीये, तो थेंब पडतोय, आणि तो समुद्रामध्ये पडेपर्यंत आपण म्हणतो की हा थेंब आहे आणि हे समुद्र आहे. ज्या जलाशयामध्ये पडत असेल, सागरामध्ये पडत असेल, नदीच्या पात्रात पडत असेल, पण एकदा तो थेंब त्या पाण्यात पडला, त्याचं अस्तित्व संपलं. सरिता किंवा नदी ही आपला रस्ता काढत 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 शेवटी तिला सागराला मिळायचं आहे. तिच्या जीवनाचं ध्येय ते की मला सागरामध्ये विलीन व्हायचं आहे. थेंबुटा सागरी मिळाला आणि सरिता गंगेसी मिळाली, यामध्ये थोडा फरक आहे. थेंब सागरामध्ये पडल्यानंतर एका क्षणात, क्षण सुद्धा नाही, त्याचं अस्तित्व सगळं संपून जातं. पण नदी सागरात मिळाल्यानंतर काही वेळ, काही काळ तिचं अस्तित्व दिसतं, तिचा प्रवाह दिसतो. पण थेंबुटा जेव्हा सागरी मिळतो तेव्हा त्याचं अस्तित्व राहत नाही. त्या क्षणी त्याला त्या सागराची प्राप्ती होते. आता सागर आणि थेंब वेगळा आहे का, असं कोणी म्हणेल का की वेगळी नदी काढा आणि सागर वेगळा काढा? असं नाही होऊ शकत. आपलं स्वरूप हे अत्यंत व्यापक झालं पाहिजे, आपल्यासारखे अनेक झाले पाहिजेत, हा ध्यास आमच्या मनाला असला पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले एका व्याख्यानात म्हणाले की समर्थांमध्ये आणि सद्गुरू इतर गुरूंमध्ये काय फरक आहे. इतर गुरु आजकालच्या जगातले हे शिष्याला आपल्या पुढे जाऊ देत नाहीत. समर्थ रामदासांनी मात्र आपले शिष्य आपल्यापेक्षा मोठे अधिकारी होतील याचा विचार केलेला आहे. हे महत्व आहे, हा फरक आहे. आजही अनेक संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना असं वाटतं, पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की कार्यकर्त्याला जर आपण जास्त ज्ञान दिलं तर तो आपल्या पुढे निघून जाईल, तो उद्या आपल्याला विचारणार नाही. पण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. जसं दुःख सांगता दुःख हळू होते, दुःखाची तीव्रता कमी होते. आनंद सांगता आनंद वाढतो. तसं ज्ञानाच्या बाबतीत आहे. आपण ज्ञान जेवढं लोकांना देऊ, आपल्या चळवळीचं, आपल्या संघटनेचं, आपल्या कामाचं जेवढं आपण लोकांना वाटत राहू, त्याच शक्तीनं, त्याच गतीनं ते परत आपल्याकडे येत असतं. हा जगाचा नियम आहे. समोर भिंत आणि तुम्ही बॉल फेकून मारा, तुम्ही जेवढ्या जोरात बॉल फेकून माराल तेवढ्या जोरात तो बॉल तुमच्याकडे येईल. दातृत्व दानाचं असो, मानाचं असो किंवा धनाचं असो, ते तेवढ्याच पटीनं, तेवढ्याच गतीनं आपल्याकडे रिबाउन्स होतं. म्हणून कधीही आपला हात आखडता नाही घेतला पाहिजे. दातृत्व कशाचंही असू द्या, विचारांचा असू द्या, शब्दांचा असू द्या, पैशांचा असू द्या, द्रव्याचा असू द्या, धनाचा असू द्या, धान्याचा असू द्या, ते आपण वाटत राहिलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन अवस्थेला पोहोचल्यानंतर भगवंताची प्राप्ती ही सहजगत्या आणि तात्काळ होते. त्याच्यात काही फार करावं लागत नाही. पुढे समर्थ म्हणतात, हे उमजल्या विण काय कळे,
समजल्या विण ते न कळे, श्रवणे मनने निवळे सकळ काही. काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला अडथळ्यासारख्या वाटतात, कठीण वाटतात. म्हणून समर्थ काय म्हणतात आम्हाला, कानडेची अभ्यासावे, असाध्यतेची साध्य करावे. सहज सोपत कुणीही करील, त्यात काय विशेष आहे. पण जे अवघड आहे, जे दुरापास्त आहे, जे कठीण आहे, ते हस्तगत करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे मोठेपण आहे. हे मिळवण्यासाठी समर्थ म्हणतात श्रवण मनन निधिध्यास, आणि चौथी पायरी आपण शिकलेली आहे आत्मसाक्षात्कार. या 4 पायऱ्या आहेत परमार्थाच्या. श्रवण ते ऐकणे, मग ते वाचन असेल, सीडीवर असेल, पेन ड्राईव्हवर असेल, पुस्तकात असेल, ग्रंथात असेल. श्रवण. मनन त्याचं चिंतन करणे, वारंवार त्यावर विचार करणे. श्रवण, मनन आणि निधिध्यास. निधिध्यास म्हणजे आपल्या जीवनात ते तत्वज्ञान उतरवणे. आपल्या जीवनामध्ये ज्या विचाराचं श्रवण केलं, मनन केलं, त्याला आपल्या आचरणात उतरवणे म्हणजे निधिध्यास. आणि हे जर झालं, या 3 पायऱ्या आपल्या हातात आहेत. त्यासाठी निर्धार लागतो, त्यासाठी कष्ट लागतात, त्यासाठी प्रयत्न लागतात. पण ह्या 3 पायऱ्या जर आपण पार केल्या तर चौथी पायरी आपोआप घडते, आणि ती म्हणजे आत्मसाक्षात्कार. आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. देर है पर अंधेर नहीं. एक आत्ता 2 दिवसाखालची गोष्ट आहे. मी बऱ्याच वेळा आम्ही ज्या संघटनेचं काम करतो, ग्राहक पंचायत, या संघटनेबद्दल मी नेहमी सांगत असतो. त्याच संस्थेमध्ये, या चळवळीमध्ये मागच्या 2-3 वर्षापासून काही व्यक्ती विनाकारण त्रास देत होत्या, काही चूक नसताना. मग आता तो त्रास वाढल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्याची तक्रार केली. ती जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती काही साध्यासुध्या कार्यालयात कामाला नाही आहे. भारत सरकारच्या संरक्षण विभागात ती काम करणारी व्यक्ती आहे. आणि ही तक्रार झाली, ती डिफेन्स मिनिस्ट्रीपर्यंत गेली. डिफेन्स मिनिस्ट्रीचे 2 अधिकारी दिल्लीहून पुण्यात आले आणि त्यांनी सगळी चौकशी केली. त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. आमच्यातले कार्यकर्ते तिथे गेले. त्यांनी सगळं काय घडलं काय नाही ते सगळं सांगितलं. आणि जी व्यक्ती मागच्या 2-3 वर्षापासून विनाकारण काही चूक नसताना आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती, ती व्यक्ती आपल्या कुटुंबासह आमच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढे येऊन रडतीये की आमचं कुटुंब उद्ध्वस्त होईल, आमची नोकरी जाईल, आमची मुलं शिकतायत. देर है पर अंधेर नहीं. हे का वाटतं? मी आत्मसाक्षात्काराबद्दल बोलतोय. आणि मग जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली, तेव्हा आम्ही असं म्हणालो की ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी 10 मे 2015 रोजी गेले, पण ते देह सोडून गेलेत. पंचभूतात्मक देह संपला,
पण त्यांच्यातलं ते आत्मतत्व आजही शिल्लक आहे. ते प्रकट रूपाने नाहीये, पण ते आजही शिल्लक आहे. आणि ते पाहत आहे की माझ्या जवळच्या लोकांना किंवा जे सचोटीच्या मार्गाने जी लोक चाललेली आहेत त्यांना विनाकारण त्रास कोण देत आहे. मी मध्यंतरी आपल्याला प्रभुदेसाईंबद्दल बोलत होतो. आणि त्या अत्यंत कठीण दुर्गम भागात त्यांची गाडी खराब झाली. सैनिकांबद्दल त्यांच्या मनामध्ये खूपच उत्कंठा आहे, खूपच आदर, सन्मान, प्रेम आहे. अनुराधा प्रभुदेसाई ज्या ठिकाणी -50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं, आपल्याला कल्पना आहे 0 डिग्री सेंटीग्रेडला बर्फ व्हायला चालू होतो, त्याच्या खाली 50 डिग्री सेंटीग्रेड. अशा ठिकाणी आपले सैनिक कसे राहतात, कसं जगतात ते पाहण्यासाठी त्या गेल्या. ज्या ठिकाणी 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, प्लस अंगाची लाही लाही होती आहे, वाफ निघतीये रस्त्यावरून जाताना, अशा ठिकाणी सुद्धा त्या गेल्या. आणि 50 डिग्री प्लस 50 डिग्री सेंटीग्रेड आणि -50 डिग्री सेंटीग्रेड या दोन्ही ठिकाणी त्या गेल्या आणि त्यांनी तो अनुभव घेतला. आणि तिथं फायरिंग चालू झाली पाकिस्तानकडनं. त्यांचा ड्रायव्हर जो होता तो मुस्लिम होता. त्यांनी पटकन गाडी थोडी बाजूला घेतली आडोशाला, त्यांना उतरवलं. तो म्हणाला कदाचित बॉम्ब वगैरे पडला, काही झालं तर गाडी उडेल. एक शेड होतं जुनं पुराणं, त्याच्या बाजूला त्यांना तिथं नेलं. बराच वेळ गेला. आपण परत इथून जिवंत जाऊ का नाही हे सुद्धा त्यांना समजेना. पण त्यातून त्या सुखरूप वाचल्या. चिन्मय मिशनचे एक स्वामी त्यांना असं म्हणाले की तुम्हाला कधी असा प्रसंग आला का की जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपण या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही? तेव्हा त्या म्हणाल्या, हो, नुकताच असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. स्वामीजी म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्राणांचं रक्षण कुणी केलं? असंख्य तरुण मुलांनी की जे वीर पराक्रमी आहेत, योद्धे आहेत, आमचे सैनिक आहेत, त्यांनी हौतात्म्य पत्करलं. पंचभौतिक देहाने ते संपलेत, पण त्यांचं आत्मतत्व ते त्या ठिकाणी वावरत आहे. आणि अशा आत्मतत्वांनी तुमच्या प्राणांचं रक्षण केलेलं आहे. हा आत्मसाक्षात्कार आहे. एक उदाहरण अनुराधा प्रभुदेसाईंचं आणि एक उदाहरण लोकसंघटन करत असणाऱ्या, शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी लोकसंघटन आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचं ध्येय बाळगलं, शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी लोकसंग्रह केला, अशा ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचं हे मी उदाहरण तुम्हाला सांगतोय. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय दुसरं? तुम्ही ज्या मार्गावर चाललेले आहात आणि तो मार्ग सत्सत विवेक बुद्धीचा आहे आणि त्यावर आलेल्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर काढणारं कोणीतरी येतं किंवा तुम्हाला ते सुचतं
तो आत्मसाक्षात्कार आहे. ते त्या भगवंताचं अस्तित्व मानलं पाहिजे आपण, की ज्यांनी मला ही सूचना केली, ज्यांनी मला अशा वेळी ऐन मोक्याच्या वेळी मला ही सांगितलं की असं करा म्हणजे तसं होईल, तसं करा म्हणजे असं होईल. कुणी सांगितलं हे? ज्यांनी, ज्या भगवंताने बुद्धी दिली, हा आत्मसाक्षात्कार आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, हे उमजल्याविन काय कळे. हे समजून घेतलं पाहिजे. उमजणे त्यानंतर समजणे, दोन प्रक्रिया आहेत. एक समोर काही दिसतच नाहीये, हे न उमजणे. दिसलंय, मी ते पाहिलंय, मी त्याचा अर्थबोध करून घेतलाय, ही आहे समजणे. हे उमजल्याविण काय कळे. आत्मसाक्षात्कार, तुम्ही रामाची सेवा करता आहात, कर्नाटक प्रांतीय आहात, आणि तुम्ही म्हणतात की सद्गुरूंची सेवा मोठी आहे किंवा सद्गुरूंचा वियोग तुम्हाला सहन होत नाही. हे तुम्ही तुमच्या पत्रात लिहिलंय. अहो, पण तुम्ही भाग्यवान आहात ज्यांना प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा झालेली आहे आणि तुम्ही तिथं अत्यंत सुरेख पद्धतीनं आपल्या चाफळ मठामध्ये जशी सेवा करता तशी त्या ठिकाणी करतात. हे उमजल्याविन काय कळे, समजल्याविन ते न कळे. उमजलं पाहिजे, समजलं पाहिजे. श्रवणे मनने निवळे सकळ काही. आणि त्यासाठी पुन्हा प्रक्रिया काय? श्रवण, मनन, निदिध्यास. तर वरच्या कडव्यामध्ये जे सांगितलंय, सत्यस्वरूपी सद्गती तत्काळ होते. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, माझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. पुढे समर्थ म्हणतात, सकळ काही जाणून केले म्हणजे सार्थकची झाले. नेणता अनुमान गेले ते निरर्थक. न समजून न उमजून काम करणे हे आपलं आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. म्हणून समर्थांचा भर कशावर आहे? प्रचितीवर आहे. ज्याला काही प्रचिती नाहीये त्यांनी बोलू नये असं समर्थ म्हणतात. प्रचिती विण बोलणे व्यर्थ वाया. खोट आहे. प्रचिती विण ज्ञान ते पोरके, समर्थ सांगतात. खोटं ज्ञान आहे. काहीतरी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, काहीतरी प्रचिती आली पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाची एवढ्या वर्षापासून जर आम्ही अभ्यास करतो आहोत, समर्थांची आम्ही सगुणोपासना करतो आहोत, आम्हाला काय प्रचिती काहीतरी आलेली आहे. त्याशिवाय आम्ही जोडले गेलोत का एवढ्या वर्षापासून? सकळ काही जाणून केले म्हणजे सार्थकची झाले. जाणलं नाही, समजलं नाही, वेड्यासारखं काहीतरी करत राहिले. प्रश्नपत्रिका आली, प्रश्नपत्रिका सोडवली, दिली पाठवून. पण ती प्रश्नपत्रिका सोडवताना आता आम्हाला लक्षात येत आहे की बरेच अभ्यासार्थी माहिती गुगल वरून काढतात आणि प्रश्न मथळेच्या मथळे लिहून पाठवतात. जी रेडीमेड माहिती मिळते गुगलवर, की जी मिळवण्यासाठी काहीही कष्ट करावे लागले नाही, ते टिकेल का? ते अंतःकरणात उतरेल का? एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये दिवस दिवस जावा आणि ते प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतर, ते उत्तर सापडल्यानंतर मिळालेला आनंद तो अवर्णनीय आहे. आणि तो बरोबर चपखलपणे बसतो आपल्या हृदयामध्ये. जी माहिती गुगलवरनं, मोबाईलवरनं पटापट मथळेच्या मथळे काढली आणि ती जशीच्या तशीच लिहून पाठवली, याला समर्थांच्या भाषेमध्ये नेणता अनुमान गेले ते निरर्थक असं म्हणलं पाहिजे.
समजूनच घेतलं नाही आणि दिले प्रश्न पाठवून, उत्तर लिहून. समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा पास झाल्या. पत्रद्वारा दासबोध अभ्यास प्रथम श्रेणी, मनोबोध विशारद विशेष श्रेणी. आता दासबोध सखोल अभ्यास चालू आहे. रामदासी साहित्य अभ्यास परिषदेच्या प्रश्नांची उकल चालू आहे. अनेक ग्रंथ, तुकाराम महाराजांच्या ग्रंथांचा अभ्यास चालू आहे. सगळा जर अभ्यास असाच चालू असेल, आपलं वय, आपलं आयुष्य हे वाया गेलं असं समर्थ म्हणतात. जाणून न जाणता, न समजता, न उमजता केलेलं कार्य हे नेणते कार्य आहे असं समर्थ सांगतात. नेणता अनुमान गेले ते निरर्थक. म्हणून समर्थ म्हणतात, कुठलंही कार्य करताना त्याचा हेतू, त्याचा परिणाम समजून घ्यायचा आणि मगच ते करायचं. कर्माचा साधक बाधक जर विचार न करता जर आम्ही एखादं कार्य केलं तर ते निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम काय, हेतू काय? समर्थांच्या वाङ्मयाचा मी अभ्यास केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय फरक पडला, काय मिळणार आहे? मला मोठं पद मिळणार आहे, एखाद्या उपक्रमाचा अध्यक्ष होणार आहे, संचालक होणार आहे, काय मिळणार आहे? मला ते ज्ञान मिळणार आहे की जे ज्ञान मिळाल्यानंतर या जगाच्या पाठीवर काही जाणून घेण्यासारखं शिल्लक राहत नाही. ते ज्ञान, आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान मला मिळणार आहे. पंचभौतिक देहाचं ज्ञान तर मला असंही प्राप्त झालेलं आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अनेक शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केला, पंचकोशांचा अभ्यास केला, पण ते ज्ञान नाही मिळत की जे ज्ञान सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर मिळतं. आणि ती सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होणं, यासाठी हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून हा जाणून अभ्यास केला पाहिजे. नेणतेपणे अभ्यास करून काही उपयोग नाही. पुढे समर्थ म्हणतात, धन्य आत्मज्ञानी नर सार्थक केला संसार, त्यासी आम्हासी अंतर काहीच नाही. हे भीमस्वामींचं वर्णन आहे एका दृष्टीनं. समर्थ म्हणतायत, धन्य आत्मज्ञानी नर, तुम्ही आत्मज्ञानी आहात. भीमस्वामींना लिहिलंय. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात अंतर नाहीये. तुम्ही भले कर्नाटकात आहात, 1000 किलोमीटरवर लांब आहात, पण देहाने लांब आहात. आत्म्याने तुम्ही आणि मी एकच तत्व आहे. धन्य आत्मज्ञानी नर, तुमच्यासारखे जे आत्मज्ञानी नर आहेत, पुरुष आहेत, ते धन्य आहेत, ज्यांनी सार्थक केला संसार. तुम्ही तिकडे गेलात, मोठा व्याप उभा केला, मोठा मठ उभा केला, अनेक मठ तुम्ही पुढे वाढवलेले आहेत. एवढा मोठा व्याप उभा केलेला आहे. अशी आपण धन्य आहात. आणि त्यासी आम्हासी अंतर काहीच नाही. तुमच्यात आणि माझ्यामध्ये काहीही अंतर नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात, धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे. तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. संसारातली स्थिती कशी आहे? सामान्य माणसाची स्थिती कशी आहे? धर्माची वाट त्यांनी मोडलेली आहे, अधर्माची शीग चढलेली आहे. ढीगच्या ढीग अधर्माचे उभे केलेले आहेत. अधर्माची शीग चढे, तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. अशा वेळी अशा बद्ध जनांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संसारामध्ये आम्हाला यावं लागतं.
तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे प्रश्न आहे. एकनाथ महाराज विचारतायत, आम्हा का येणे घडे. हरिभक्ती नामस्मरणे. कशासाठी यावं लागतं? हा संसार करण्यासाठी, फुटका संसार करण्यासाठी. हरिभक्ती नामस्मरणे जड जीव उद्धरणे नामस्मरणे करुणी. नामस्मरणाचं महत्व सांगायचं, हरिभक्ती करायला लावायची आणि जड जीवांचा उद्धार व्हावा म्हणून आम्हाला जन्माला यावं लागतं. तुमच्या आमच्यासारखे ही संत मंडळी जन्माला आलेली आहेत का? ती काही कार्यासाठी म्हणून अवतार घेतात. त्यामध्ये भीमस्वामी आहेत, समर्थ आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. पुढे संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती. हेची एक निश्चिती करणे आम्हा. हे एकच काम आहे, एकमेव काम आहे की जे आम्हाला जन्माला येऊन करावं लागतं. तसं आमचे भीमस्वामी तिकडे करतायत आणि समर्थ त्यांना सांगतायत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. बोलले जे ऋषी साच ते वर्तावया. जे संत महात्मे सांगून गेले. बघा, तुकाराम महाराज संत श्रेष्ठ आहे, जगद्गुरु आहेत, अवतारी आहेत. पण ते काय म्हणतायत? पूर्वज ऋषींनी, पूर्वसुरींनी जे सांगून ठेवलंय ते खरं आहे हे पटवून देण्यासाठी आम्हाला जन्म घ्यावा लागलेला आहे. आम्ही वैकुंठवासी, आमचं काय का काम इथे यायचं? आम्ही तर भगवंताजवळ राहणार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. कोणतं कारण आहे ते? बोलले जे ऋषी साच ते वर्तावया. जे ऋषी मुनींनी सांगून ठेवलं त्याचं विवरण करण्यासाठी म्हणून आम्हाला या भूतलावर यावं लागलं. भीमस्वामींचं वर्णन समर्थांनी एका ठिकाणी केलेलं आहे. माथा मंदिर हुरमुजी वरी तुरे झेले त्या हुरमुजी. कर्णी कुंडल युक्त डुल्लत सदा मोते तया हुरमुजी. साजे ते कटिसूत्र वस्त्र द्विभुजी हुरमुजी शाल राहतो. पहा देशिक भीमराज अमुचा ऐसा परी शोभतो. भीमस्वामींच्या पुढच्या वंशजांनी हे काव्य रचलेलं आहे, भीमस्वामींचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये ते लिहितायत, माथा मंदिल हुरमुजी. डोक्यावर काय आहे? मंदिल आहे, फेटा बांधलेला आहे हुरमुजी रंगाचा. वरी तुरे झेले त्या हुरमुजी. त्यावर तुरा आहे आणि तो हलतोय, हुरमुजी रंगाचा तुरा आहे. कर्णी कुंडल युक्त डुल्लता. कानामध्ये कुंडल आहे, ते डोलतायत. सदा मोते तया हुरमुजी. त्याला मोती सुद्धा कसे आहेत? हुरमुजी रंगाचे आहेत. साजे ते कटिसूत्र वस्त्र. कंबरेला बांधलेलं जे सूत्र आहे, जे वस्त्र आहे. द्विभुजी हुरमुजी शाल राहतो. दोन्ही खांद्यावर द्विभुजी शाल घेतलेली आहे, ती सुद्धा हुरमुजी आहे. पहा देशिक भीमराज अमुचा ऐशा परी शोभतो. हे भीमस्वामी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. पुढे समर्थ आपल्या पत्रामध्ये म्हणतात, तत्व निदर्शना उपरी राया रंका एकची सरी. पुरता विचार चतुरी पाहिला पाहिजे. तत्व निदर्शना उपरी. एकदा ते परम तत्व आपल्याला कळलं, ते ज्ञान प्राप्त झालं की मग राजा आणि भिकारी यामधला फरक गेला पाहिजे.
हा बाह्य फरक नाही. याने भारी भारीचे कपडे घातले, स्प्रे मारलाय अंगावर, डिओ स्प्रे केलाय, काय काय केलेलं आहे, नट्टापट्टा केलाय, आणि एक रस्त्याच्या कडेला किती दिवस झाले, किती महिने झाले अंगाला पाणी सुद्धा लागलेलं नाहीये, असा एक जर्जर म्हातारा भिकारी पडलेला आहे. या दोघांमध्ये एकच तत्व आहे, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यामध्ये फरक वाटेल का? त्या भगवंताचं अस्तित्व चराचरी आम्हाला दिसलं पाहिजे. गीतेमध्ये तो श्लोक आहे, पंडित समदर्शी नहा. सगळ्यांमध्ये एक तत्व ते दिसलं पाहिजे, ते आत्मतत्व. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, तत्व निदर्शना उपरी, त्याचं दर्शन एकदा झाल्यानंतर राया रंका एकची सरी, राजा आणि भिकारी एकच वाटले पाहिजेत. पुरता विचार चतुरी पाहिला पाहिजे. तत्वज्ञान झाल्यानंतर श्रीमंत गरीब हे सारखेच दिसले पाहिजेत. म्हणून चतुर माणसाने याचा पूर्णपणे विचार केला पाहिजे, असं समर्थ सांगतात भीमस्वामींना. आता तुमच्यात आणि माझ्यात फरक कसा राहिला मग? तुम्हाला तर ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मग तरी पण तुम्ही माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये भेद का मानता, असा प्रश्न समर्थ या ठिकाणी करतायत. पुढे समर्थ म्हणतायत, शब्दद्वारा अर्थ घेणे, विवेक अर्थरूप होणे, सार्थकाची ही लक्षणे जाणती ज्ञानी. या ठिकाणी पाठभेद आहे. हा जो तिसरा चरण आहे, सार्थकाची ही लक्षणे, काही ठिकाणी हा चरण साधकाची ही लक्षणे असा आलेला आहे. दोन्ही अर्थ एकच निघतील. साधकाची ही लक्षणे, साधकाची ही लक्षणं आहेत, आणि सार्थकाची ही लक्षणे म्हणजे आपला जीवन, मानवी जीवन सार्थक झालेलं आहे, त्याचं हे लक्षण आहे. शब्दद्वारा अर्थ घेणे, शब्दातून ते समजलं पाहिजे, त्यातला अर्थ समजला पाहिजे. विवेक अर्थरूप होणे, विवेकाच्या बळावर, बुद्धीच्या बळावर तो अर्थ आपल्या अंतःकरणात उतरणे. सार्थकाची ही लक्षणे जाणती ज्ञानी, साधकाची ही लक्षणे जाणती ज्ञानी, किंवा सार्थकाची ही लक्षणे जाणती ज्ञानी. त्या ज्ञानी पुरुषाला आपल्या जीवनाचं सार्थक झालंय हे लक्षण समजलं पाहिजे. मग तुम्हाला का नाही लक्षात येत हे? भीमस्वामींना एकटेपणा आणि सद्गुरूंपासूनचा जो विरह प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल समर्थ रामदास समजावून सांगतायत त्यांना. समर्थ म्हणतायत, शब्दांच्या माध्यमातून अर्थ समजून घेणे, विवेकानेच अर्थरूप धारण करणे ही सार्थक झालेल्यांची लक्षणे होत, असे ज्ञानी लोक मानतात. मग तुम्हाला लक्षात येत नाही? सार्थक कोणाला म्हणलं पाहिजे? ज्याला शब्दांचा निश्चित अर्थ कळतो. काय सांगितलंय शब्दामधून, त्या शब्दाचा निश्चित अर्थ कळणे, तो खरा सार्थक. आणि हे समजून घेण्यासाठी त्याला विवेक लागतो. पुढे समर्थ म्हणतात, विवेकाचे एक सूत्र, सकळासी मिळवणी एकची पत्र, देह भावना विचित्र स्मरण होता. मी सुरुवातीला जे लिहिलंय, या पत्राच्या सुरुवातीला समर्थांनी असं लिहिलंय, चित्रकला नाना नाटक म्हणून नामे कर्नाटक, तेथे जे राम उपासक पत्र तयासी.
तिथल्या राम उपासकांना मी हे पत्र लिहिलेलं आहे. खरं तर हे पत्र भीमस्वामींना लिहिलंय, कारण भीमस्वामींच्या 6 कडव्याच्या पत्राला दिलेलं हे उत्तर आहे. विवेकाचे एक सूत्र, सकळाशी मिळवणी एकची पत्र. मी लिहिलंय, मी तुम्हाला पत्र लिहिलंय का? जे राम उपासक आहेत त्या सगळ्यांना हे लिहिलेलं पत्र आहे. माझ्या दृष्टीनं तुम्ही सगळे एक आहात आणि तुम्ही माझे सगळे अत्यंत निकटचे आहात, माझे हृदयस्थ आहात. विवेकाचे एक सूत्र, सकळाशी मिळवणी एकची पत्र. मी वेगवेगळं पत्र नाही केलं, तुमच्या नावाने हे पत्र नाही लिहिलेलं. देह भावना विचित्र स्मरण होता. देह भावनेचं स्मरण झालं की सगळं विचित्र आहे, अवघड होईल. देह भावनेचं स्मरण झालं की विवेक संपतो आणि त्या ठिकाणी अहम जागृत होतो. माझं कर्तृत्व मी केलं, माझ्यामुळे झालं. मी तुमची सेवा करत होतो चाफळला, मला तुम्ही एवढ्या लांब पाठवलं, आता मला तुमची सेवा करता येत नाहीये. हा जो मी आहे ती विचित्र अवस्था आहे, समर्थ सांगताय. म्हणून समर्थ म्हणतात देह भावाचा त्याग केला पाहिजे. मनाच्या श्लोकांमध्ये एक प्रश्न आहे, देह बुद्धीतून आमचा प्रवास कुठे करायचा आहे? आत्मबुद्धीकडे करायचा आहे. देह बुद्धीतून आत्मबुद्धीकडे. पुढे समर्थ म्हणतात, स्मरणा उपरी अवस्था ते लिहिता नव्हे व्यवस्था. बहुत निकट असता वियोग झाला. स्मरणाची जी पुढची अवस्था आहे ती लिहिण्याची व्यवस्था नाहीये, लिहावयाची नाही. पुष्कळ जवळ असूनही खूप दूर असल्याप्रमाणे ह्या अवस्थेत वियोग सहन करावा लागतोय. ते तुम्हाला ते जाणवतंय, पण तुम्ही देह भावनेवर असल्यामुळे तुम्हाला तो वियोग वाटतोय. अन्यथा तुम्ही आणि मी हे काही आपण दोन नाहीत, आपण एकच आहोत. आत्मस्वरूप हृदयाकाशामध्येच आहे. तरी त्या चैतन्याचा देहभावाचे स्मरण होताच आपणास वियोग होतो. म्हणून ते चैतन्य आपण अन्यत्र शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी सर्व व्यवस्था ठोकरून लावतो. अशा वेळी त्या अवस्थेचं काय वर्णन करणार? पुढे समर्थ म्हणतात, हे ऋणानुबंधाने केले ते ऋणानुबंधावरी गेले. आता घडेल ते भले ऋणानुबंध. 3 वेळा शब्द आलाय ऋणानुबंध. ऋणानुबंध हा केवळ तुमचा या जन्मातला आहे का? भीमस्वामींना समर्थ म्हणतात, केवळ तुमच्या जन्मातला आहे का? केवळ तुमच्या आईच्या जन्मातला आहे का? अनेक जन्मोजन्मीचा हा ऋणानुबंध आहे. म्हणून मी काल आपणाला असं म्हणालो की आपल्याला मागच्या जन्माचं माहीत नाही. अहो, आपल्याला मागच्या वर्षीचं काही दिवसांखालचं लक्षात येत नाही, मागच्या जन्मीचं काय लक्षात राहील? अनेक जन्मांचे संबंध आहेत, अनेक जन्मांचे ऋणानुबंध आहेत की ज्या आधारे आपण समर्थांशी जोडले गेलेलो आहोत. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, हे ऋणानुबंधाने केले ते ऋणानुबंधावरी गेले. हे जे तुम्ही करता आहात ते ऋणानुबंधाने करतात ते का? आणि जे केलंय मागच्या जन्मी ते सुद्धा ऋणानुबंधानीच घडलेलं आहे. आता घडेल ते भले. आता जे होईल ते होईल, जे घडेल ते घडेल, ते सुद्धा ऋणानुबंधानीच होईल. पुढे समर्थ म्हणतात, एकी अवस्था दोहीकडे अनृत्य लिहिणे न घडे. निमिष निमिषाचे निडे स्मरण होते. एकी अवस्था दोहीकडे. तुम्हाला काय वाटतं भीमस्वामी, की ही अवस्था मला जाणवत नाहीये की तुम्ही माझ्यापासून एवढ्या दूर आहात? मला सुद्धा तुम्ही या ठिकाणी चाफळला, तुमचा जो मला सहवास लाभला त्याचं स्मरण होतंय. हो, समर्थ भीमस्वामींना सांगतायत की तुम्ही इथं चाफळला असताना
आपण कसे तुमच्या सहवासातल्या खूप आठवणी मला आहेत. एकी अवस्था दोहीकडे, हीच अवस्था मी सुद्धा भोगतोय, मी सुद्धा अनुभवतोय. तुम्हाला जसं वाटतंय की स्वामी वियोग आहे, सद्गुरूंचा वियोग आहे, तसं मला सुद्धा वाटतं की माझ्या सत्शिष्याचा हा वियोग आहे. पण कशासाठी आहे? रामसेवेसाठी आहे. एकी अवस्था दोहीकडे, हीच अवस्था इकडे पण आहे तिकडे पण आहे. अनृत्य लिहिणे न घडे, पण मी तसं नाही लिहू शकत. निमिष निमिषाचे निळे स्मरण होते मला तुमच्या सहवासातील क्षण न क्षण, निमिष न निमिष त्याचं मला स्मरण होत आहे. तुमच्यासारखीच माझी सुद्धा इकडे अवस्था झाली आहे. आणि ते जे काही तुम्ही चाफळ मठामध्ये असताना तुमचा सहवास लाभला, त्याचं मला स्मरण होत आहे. म्हणजे बघा की आपल्याला आपल्या सद्गुरूंपासून दूर गेल्याचं जे वियोग आहे, जे दुःख आहे, तो वियोग आणि ते दुःख सद्गुरूंना सुद्धा होत आहे. सद्गुरू बोलू शकत नाहीत, सद्गुरू सांगत नाहीत. समुद्रा ऐसी साठवण तो सत्वगुण, सत्वगुणांनी प्रेरित झालेलं अकंठ भरलेलं हे तत्व आहे सद्गुरु तत्व. सत्वगुणांचा पुतळा आहे. आणि हे सत्वगुणाचं लक्षण आहे समुद्र ऐसी साठवण. पराव्याचे देखे अवगुण. दोष दिसतो, पाहतो, पण तो प्रकट करत नाही. जे जे असेल ते सहन करत राहतो, बोलून दाखवत नाही. सद्गुरू हे तत्व आहे. आणि ही सद्गुरूंची तळमळ सुद्धा समर्थ या ठिकाणी सांगतायत. पण ते म्हणतायत की मी असं तुमच्यासारखं नाही लिहू शकत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, तुम्हासी प्रपंच आहे काही. प्रपंच म्हणजे बायका पोरांचा प्रपंच नव्हे. रामाची पूजा आहे, समर्थ संप्रदाय आहे, राष्ट्रोद्धार करणे आहे, धर्मोद्धार करणे आहे, हा प्रपंच आहे ना. तुम्हासी प्रपंच आहे काही, आम्हासी तुम्हा वेगळे नाही. तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही आहोत. पत्र दरुषण सर्वही स्मरण होते. तुमचं पत्र पाहिल्याबरोबर मला त्या सगळ्या गोष्टींचं स्मरण झालं. आणि माझं पत्र पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला तीच अवस्था होणार आहे आणि झाली पाहिजे. पत्र दरुषण, दरुषण म्हणजे दर्शन. पत्र दरुषण सर्वही स्मरण होते. आपल्या उभयतांची अवस्था एकच. त्यामुळे या पत्राने सुद्धा आपल्याला एकमेकांचं दर्शन होत आहे. आपण म्हणतो ना, या निमित्ताने आपले दर्शन झाले, पत्र रूपाने आपले दर्शन झाले. तसं समर्थ लिहितात, पत्र दरुषण सर्वही स्मरण होते. ते सारिखे परस्परे, अंतर होडती अंतरे. रघुनाथ भक्ताचेणी उपकारे. उपकारी आहे आपल्यावर. भगवंताचा उपकार खूप मोठा आहे. रामाचा खूप मोठा उपकार आपल्यावर आहे. हे सर्व आपल्या परस्परांच्या बाबतीत सारखेच आहे. दोघांची अंतरंग एकरूप झालेली आहेत. रघुनाथ भक्तीच्या उपकारामुळे जे हे घडले आहे. आणि त्यामुळे आपले माझेवर अनेक उपकार आहेत. भीमस्वामींना समर्थ लिहितायत की तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. का? तुम्ही माझ्या सद्गुरूंची सेवा करता आहात, रामाची सेवा करता आहात. रघुनाथ भक्ताचेणी उपकारे. उपकारी आहे, मी उपकारी आहे. माझ्यावर तुमचं ऋण आहे, मी कृतज्ञ आहे. पुढे समर्थ लिहितात, 18वा या पत्राचा शेवटचा चरण आहे. आता बहुत काय लिहावे, अंतरा अंतर जाणावे.
तालीक करुनी पाठवावे समस्तासी. तालीक म्हणजे त्याची नक्कल करा. आत्ताच्या भाषेमध्ये झेरॉक्स प्रती काढा. आता बहुत काय लिहावे, अंतरा अंतर जाणावे, तालीक करुनी पाठवावे समजतासी. आता अजून काय लिहू मी तुम्हाला? अंतरंगाने तुम्ही माझं अंतरंग जाणून घ्या. ह्या पत्राच्या अनेक प्रती तयार करा आणि सर्व संबंधितांना पाठवा. त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणात हीच धारणा आहे, वेगळी धारणा नाही आहे. काय होतं, मथळेच्या मथळे लिहून पत्रांनी काही उपयोग होत नाही. काही वेळा 2 वाक्य, एखादा शब्द सुद्धा अंतःकरणाचा वेध घेऊन जातो. खूप लिहून काही उपयोग होत नाही. एक शब्द, एक वाक्य किंवा एकच पॅरेग्राफ सगळं मर्म आपल्या समोर उभा करतं. समर्थ म्हणताय, आपण जरी अंतरंगी एकरूप असलो तरी पत्र रूपाने आपले स्मरण झाले म्हणजे दर्शन होते. तुमचं पत्र मला आलं, माझं पत्र तुम्हाला गेलं, म्हणून पत्र लिहिलं पाहिजे. आता पत्र लिहिलं तरी पोस्ट बंद आहे किंवा पोस्टाने मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. व्हॉट्सअपवर लिहू शकतो, मेल करू शकतो, पण पत्रातला टच जो आहे ना, आपलेपणाचा टच, तो मात्र ह्या शब्दांमध्ये येत नाही. ही खरं आहे. आता शेवटचं जे कडवं आहे, 19वे कडवं, ते भीमस्वामींच्या वंशजांनी पुढे लिहिलेलं आहे. हे मूळ पत्र 18 कडव्यांचे. पुढे लिहिलंय, पत्र जवाब ओव्या 18. भीमस्वामींच्या 6 कडव्यांच्या पत्राला लिहिलेला हा जवाब आहे, हे उत्तर आहे. पत्र जवाब ओव्या 18. लिहून या तंजापुरा, पाठविली गुरुवरा, नाना स्वामीसी. यामध्ये हे पत्र 18 कडव्यांचं गुरुवर्य रामदास स्वामींनी लिहून पाठवलेलं आहे. आणि 4था जो चरण आहे त्यामध्ये लिहिलंय, नाना स्वामीसी. भीमस्वामी की ज्यांचं टोपण नाव हे नाना आहे, नाना स्वामींना समर्थ रामदास स्वामींनी 18 कडव्यांचं हे जवाबादाखल लिहिलेलं पत्र आहे, असा त्याचा अर्थ आहे. जसं समर्थ म्हणाले की याच्या प्रती करा आणि संबंधितांना पाठवा, याचा अर्थ असा होतो, जसं नाना नाटक कला, अनेक कला, नाना चित्रकला, नाना म्हणजे अनेक, अनेक मठपतींना, अनेक स्वामींना हे पत्र पाठवलेलं आहे, असं त्यात लिहिलंय. भीमस्वामींबद्दल त्यांचं आख्यान, त्या आख्यानामध्ये असं पुढे संदर्भ आलेला आहे. तद्दिन श्रावण मासी, शुक्ल पक्ष द्वितीयेसी, आले कुंभकोणासी, तये वेळी ते, फाल्गुन शुद्ध पंचमेसी, आले तंजापुरासी, वय 32वे वर्षी किल्ला प्रवेश. वयाच्या 32व्या वर्षी किल्ल्यामध्ये व्यंकोजी राजांनी मोठं आगत स्वागत करून भीमस्वामींना किल्ल्यामध्ये पाचारण केलेलं आहे, त्यांची पूजा केलेली आहे. आमच्या पिताश्रींच्या गुरूंचे हे शिष्य आहेत, हा भाव व्यंकोजी स्वामींच्या मनात आहे. व्यंकोजी स्वामींना जसे शिवाजी महाराजांना समर्थ रामदास आहेत, त्याच भावनेने व्यंकोजी महाराजांना भीमस्वामी त्याच ठिकाणी वंदनीय आहेत. भीमस्वामींना लिहिलेल्या या 18 कडव्यांच्या पत्राचं अभ्यास, या 18 कडव्यांच्या पत्रांचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न काल आणि आज मिळून केला. उर्वरित उपदेशपर काव्य
उद्या दुपारी 3 वाजता आपण त्याचा विचार करूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.